सोनखांबच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची भरारी योगेश कुमार खर्डे सरांच्या कल्पकतेतून साकारला हँगिंग रोबोट। योगेश कुमार खर्डे सरांच्या भन्नाट संकल्पनेला सलाम। दोरीवर धावला हँगिंग रोबोट आणि हवेतून झाली पुष्पवृष्टी। राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त सोनखांब आश्रमशाळेत नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग, विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला मिळाली नवी दिशा। या भागात इलेक्ट्रॉनिक आणि नियंत्रण प्रणाली बसवलेल्या असतात। पश्चिम खानदेश भील सेवा मंडळ नंदुरबार संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सोनखांब येथे राष्ट्रीय अवकाश दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी अनोखा विज्ञान प्रयोग साकारण्यात आलाय। मार्गदर्शक शिक्षक श्री योगेश कुमार खर्डे सर यांच्या कल्पक संकल्पनेतून आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून तयार करण्यात आलेल्या हँगिंग रोबोटने कार्यक्रमात अक्षरशः आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत उपस्थितांची मने जिंकली। सामान्यतः रोबोट म्हणजे जमिनीवर किंवा चाकांवर चालणारी यंत्रणा अशी संकल्पना असते, मात्र सोनखांब आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा रोबोट चक्क दोरीवर अधांतरी धावताना दिसला। विशेष म्हणजे रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने त्याची हालचाल नियंत्रित करण्यात आली आणि ठराविक ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याच रोबोटमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। दोरीवर धावला रोबोट आणि क्षणार्धात झाली पुष्पवृष्टी। या प्रयोगासाठी RF फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। रिमोटच्या सहाय्याने हँगिंग रोबोटला दोरीवरून पुढे मागे नियंत्रित करता येते। उद्घाटनावेळी रोबोटला रिमोटद्वारे दोरीवरून पुढे नेण्यात आले। निर्धारित ठिकाणी पोहोचल्यानंतर तो अचूकपणे स्थिर करण्यात आलाय। त्यानंतर रिमोटवरील दुसरे बटण दाबताच रोबोटची यंत्रणा कार्यान्वित झाली आणि त्यातून खाली ठेवलेल्या प्रतिमेवर फुलांची आकर्षक पुष्पवृष्टी झाली। रोबोटची अचूक हालचाल आणि त्यानंतर झालेली पुष्पवृष्टी पाहून उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या प्रयोगाचे स्वागत केले। योगेश कुमार खर्डे सरांच्या कल्पकतेचे कौतुक। या नाविन्यपूर्ण प्रयोगामागे मार्गदर्शक श्री योगेश कुमार खर्डे सर यांची संकल्पना, तांत्रिक कल्पकता आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगात सहभागी करून घेण्याची पद्धत महत्त्वाची ठरली। ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्येही आधुनिक तंत्रज्ञानाची क्षमता आणि प्रयोगशीलता आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अंकुर मुळे आणि प्रमुख पाहुणे श्री दिनेश मोरे यांच्या हस्ते शुभहस्ते रिमोटचे बटण दाबून हँगिंग रोबोटचे उद्घाटन करण्यात आले। रोबोटची अचूक कामगिरी पाहून मान्यवरांनी योगेश कुमार खर्डे सर आणि सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले। विज्ञान गीत, उपग्रहाचे प्रात्यक्षिक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। कार्यक्रमाची सुरुवात सीमा वडवी, अमित गावित व त्यांच्या समूहाने सादर केलेल्या विज्ञान गीताने झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक्षा देसाई हिने केले, तर साक्षी वडवी हिने सूत्रसंचालनाची जबाबदारी चोखपणे पार पाडली। यावेळी साहिल जगताप, करण पाडवी, अर्जुन वडवी आणि आरुषी पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। जोसेफ नाईक या विद्यार्थ्याने सादर केलेले सॅटेलाइटचे प्रात्यक्षिक हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले। विद्यार्थ्यांनी अवकाश, उपग्रह आणि आधुनिक तंत्रज्ञानाविषयी उत्स्फूर्त माहिती सादर केली। शिक्षकांच्या मार्गदर्शनातून प्रयोगाला यश। हँगिंग रोबोट प्रयोगासाठी विज्ञान शिक्षक श्री मालजी गावित आणि श्रीमती शारदा पानपाटील मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री कदम बांडे सर, श्री मराठे सर, श्रीमती हंडे मॅडम, श्रीमती योगेश्वरी पाडवे मॅडम, श्रीमती निर्मला गावित, श्री दुर्गेश पाटील, श्रीमती स्वाती जाधव, श्रीमती वाघचौरे मॅडम, अधीक्षिका श्रीमती रेखा खेडकर आणि अधीक्षक श्री रसाड सर यांनी विशेष सहकार्य केले। विद्यार्थ्यांनी केवळ विज्ञान शिकू नये तर ते करून पहावे। यावेळी योगेश कुमार खर्डे सर यांनी सांगितले की ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान समजावून देणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांच्या मनात आपणही काहीतरी नवीन निर्माण करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांच्या जिज्ञासेला चालना मिळावी आणि तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित व्हावा, हाच या प्रयोगामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। संस्थेकडून खर्डे सरांसह विद्यार्थ्यांचे अभिनंदन। या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल पश्चिम खानदेश भील सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास जयंत नटावतकर, संस्थेचे पदाधिकारी तसेच प्राचार्य सुहासिनी नटावतकर यांनी
योगेश कुमार खर्डेसर आणि सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. दुर्गम भागातील आश्रमशाळेत उपलब्ध साधनसामग्रीचा कल्पक वापर करून साकारण्यात आलेला हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला, प्रयोगशीलतेला आणि नवोन्मेषी विचारांना नवी दिशा देणारा ठरलाय. मोठ्या प्रयोगशाळा नसल्या तरी मोठी स्वप्ने पाहणारे विद्यार्थी आणि त्या स्वप्नांना प्रयोगांची दिशा देणारे योगेश कुमार खर्डेसर यांची कल्पकता असेल तर सातपुड्याच्या दुर्गम भागातूनही विज्ञानाची नवी भरारी घेता येते, हे सोनखामच्या हँगिंग रोबोटने दाखवून दिले आहे. सर्वांना नमस्कार. आज आमच्या आश्रमशाळेमध्ये राष्ट्रीय अवकाश दिन साजरा करण्यात आहे. या कार्यक्रमाचा औचित्य साधून आमच्या शाळेतील विज्ञान मंडळाचे प्रमुख आदरणीय मालजी गावित सर, आमचे सहकारी भगिनी आदरणीय पानपाटील मॅडम सर, श्री कुमार योगेश खर्डे सर या तिघांनी शाळेमध्ये अतिशय उत्स्फूर्त असं विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन अवकाश दिन या ठिकाणी साजरा केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये विशेष करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्याकरता किंवा जिज्ञासा वृत्तीचा सन्मान करण्याकरता मार्गदर्शकांनी रोबोटची संकल्पनेतून विद्यार्थ्यांवर आणि मान्यवरांवर पुष्प वर्षाव करण्यासाठी रोबोटची मदत घेतली आणि अतिशय सुंदर असा आजचा कार्यक्रम झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हा हेतू या ठिकाणी साध्य होताना दिसून येत आहे. धन्यवाद. आम्ही हा हँगिंग रोबोट बनवला होता आणि या हँगिंग रोबोटने आम्ही कधी बिल्डिंगवरती याला रोपवर चालवलं आणि त्याच्यानंतर कधी प्रतिमेवरती कधी पुष्प वर्षाव केला. याच्याने आम्ही विद्यार्थ्यांची जिज्ञासा वृत्ती वाढवली आणि विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे कधी ओढलेलं आहे आणि साहजिकच विद्यार्थी याच्यातून नक्कीच भविष्यात सायंटिस्ट, वैज्ञानिक होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. सम्राट V7 न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावित, सोनखांब.